नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास 1 प्रकरण क्रमांक 2 सजीवांचे परस्परांशी नाते स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। काय करावे बरे? गुरुप्रीत कौरला उन्हाळ्यात भर दुपारी सुट्टीतील छंद वर्गाला जायचे आहे। तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना द्यायच्या आहेत। उत्तर: गुरुप्रीत कौरने सुती कपडे घालावेत, भरपूर पाणी किंवा लिंबू सरबत प्यावे, डोक्यावर टोपी घालावी, उपाशी पोटी छंद वर्गाला जाऊ नये। विचार करा। शेतात पीक उभे आहे। अशा वेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पीक सडून जाते। त्याचे कारण काय असेल? उत्तर: शेतात 2-3 दिवस पाणी साचल्याने पिकांची मुळे कुजू लागतात। मुळे कुजली की हळूहळू सर्वच रोपटे सडू लागते। पीक तयार होत असलेले दाणे किंवा धान्य पावसाच्या माऱ्याने गळून पडते। यामुळे सडण्याची क्रिया अजून वेगाने होते। अशा रीतीने उभ्या पिकांची पावसाच्या माऱ्याने हानी होते। 2. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो, त्या वर्षी शेती का पिकत नाही? उत्तर: पिकांना वाढीसाठी पुरेसे पाणी लागते। पाऊस कमी पडल्यावर पिकांना पाणी मिळत नाही, रोपे जोमाने वाढत नाहीत आणि यामुळे शेती व्यवस्थित पिकत नाही। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या व्हिडिओला तसेच आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। 3. धामण हा एक सापाचा प्रकार आहे, तो शेताच्या आसपास का राहत असेल? उत्तर: धामण हा बिनविषारी आणि आकाराने मोठा असलेला साप आहे। हा उंदीर खाऊन स्वतःचे पोट भरतो। शेताच्या आसपास धान्य दाणे खायला उंदीर येतात। हे उंदीर खायला धामण शेताच्या आसपास राहते। अशा रीतीने ह्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेले आहे। 4. बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ? त्याचे कारण काय असेल? उत्तर: बर्फ असणाऱ्या प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात। दाट केसामुळे त्यांचे कडाक्याच्या थंडीपासून रक्षण होते। अंगावरील ऊब टिकून राहते। माहिती मिळवा। 1. महाराष्ट्रात पुढील ठिकाणे कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहेत? ठिकाणे दिलेली आहेत: नागपूर, गोलवड, सासवड, देवगड, जळगाव। चला तर ही ठिकाणे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहेत ते पाहूया। क. नागपूर संत्री, ख. गोलवड चिक्कू, सासवड अंजीर, घ. देवगड देवगडचा आंबा प्रसिद्ध आहे, तर जळगावची केळी प्रसिद्ध आहे। ई. खालील प्रश्नांची उत्तरे द्या। 1. वनस्पतींचा आपणास कोणकोणता उपयोग होतो? उत्तर: वनस्पतीकडूनच आपणास अन्नधान्य, भाजीपाला, फळे इत्यादी मिळते। आपल्याला निरनिराळ्या कारणांसाठी फुले हवी असतात। वनस्पती आपल्याला फुले देतात। आपल्याला कापड तयार करण्यासाठी कापूस लागतो, तोही वनस्पतीकडूनच मिळतो। वनस्पती आपल्याला ऑक्सिजन पुरवतात। 2. वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात? उत्तर आहे: स्वतःच्या जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडावर घालणारी प्राणी म्हणजेच वृक्षवासी होय। माकडे, खारी जसे झाडावर राहणारे प्राणी वृक्षवासी आहेत। 3. मार्च महिना सुरू झाला की झाडामध्ये काय बदल होतो? उत्तर आहे: मार्च महिन्याच्या सुरुवातीला हिवाळा संपून उन्हाळा चालू होतो व त्यामुळे झाडांना नवी पालवी फुटते। झाडावर तांबूस रंगाची नाजूक कोवळी पालवी दिसून लागते। रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। 1. रिकामी जागा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो। पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो, त्यामुळे रिकामी जागा आहे पावसाळा। 2. आपल्या काही रिकामी जागा पूर्ण व्हाव्यात, आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो। रिकामी जागा आहे गरजा। 3. वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण कीटकनाशक फवारतो। रिकामी जागा आहे कीटकनाशक। 4. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात। रिकामी जागा आहे पानगळीचा। विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला।
तुम्हाला जर माझी प्रश्न उत्तरे आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसेच अशाच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.